नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले यश एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ बनवण्याचा विषय म्हणजे निबंध लेखन. इयत्ता 9वी व 10वीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न 5 गुणांसाठी विचारला जातो. इयत्ता 10वीच्या बोर्ड एक्झामसाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या विषयांपैकी कोणतेही 3 विषय येतात. यामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 या बोर्ड परीक्षेमध्ये मम प्रिय खगः, मम प्रिय उत्सवः, भारतीय प्रसिद्धम स्थलम हे 3 विषय आलेले होते. स्क्रीनवर दिसत असलेल्या 7 निबंधांचे निबंध लेखन आपण घेणार आहोत. मम प्रियः कविः कालिदासः. पुरा कवीनां गगनप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठितः कालिदासः. अद्यापि तत्तुल्यकवेर्भावात् अनामिका सार्थवती बभूव. मम पितुः मुखात् नैकवारं मया एषः श्लोकः श्रुतः. म्हणजेच हा श्लोक मी माझ्या वडिलांकडून अनेकदा ऐकलेला आहे. कालिदासस्य विषये बहवः कथाः अपि तेनैव मह्यं कथिताः. याचा अर्थ असा मित्रांनो की कालिदासांच्या विषयाचे अनेक किस्सेही त्यांनी मला सांगितले आहेत. तस्य त्रयाणां नाटकानां कथाभागाः मया पठिताः. त्यांच्या 3 नाटकांपैकी काही कथांचे भागही मी वाचले आहेत. अभिज्ञानशाकुन्तलस्य मराठी भाषायां कृतं रूपान्तरणं मया रङ्गमञ्चे अभिनीतं दृष्टं. संस्कृतभाषायाः अध्ययनं कृत्वा कालिदासस्य समग्रं साहित्यं पठिष्यामि इति मे निश्चयः. मम संस्कृताध्यापकः पिता मम साहाय्यं करिष्यति इति मे भाग्यम्. निबंध क्रमांक 2. मम प्रियः खगः शुकः. शुकः म्हणजे मित्रांनो पोपट. एषः मम शुकः, हा माझा पोपट आहे. सः मम प्रियः विनीतः खगः, तो माझा आवडता नम्र असा पक्षी आहे. अहं तं मिट्टू इति आह्वयामि, मी त्याला मिट्टू असे म्हणतो. सः लघुः विहगः अस्ति, तो एक छोट्या आकाराचा पक्षी आहे. सः रुचिरहरितवर्णः अस्ति, तो हिरव्या रंगाचा पक्षी आहे. तस्य चंचुः कुटिला रक्तवर्णाः च, त्याची चोच वाकडी आणि लाल रंगाची आहे. तस्य ग्रीवां परितः कृष्णः वलयः अस्ति, म्हणजेच त्याच्या गळ्याजवळ एक काळ्या रंगाचा डाग आहे. तस्य पक्षयोः लोहितानि लांछनानि विद्यते, त्याच्या पंखांवर लाल पट्टे असतात. यदा अहं सीताराम इति वदामि तदा सः अपि तत् वक्तुं शक्नोति. जर मी सीताराम असे म्हणालो तर तो सुद्धा ते बोलतो किंवा बोलू शकतो. सः मम अतिथिं सत्करोति, तो माझ्या पाहुण्यांशी चांगले वागतो. मह्यम एषः शुकः रोचते, सः मम सखा एव, म्हणजेच मला हा पोपट आवडतो, तो माझा मित्रच आहे. निबंध क्रमांक 3. मम प्रियः नेता. लोकमान्यः बालगंगाधरः टिळकः भारतदेशस्य महान नेता आसीत्. म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारत देशाचे महान नेता होते. सः षट्पंच-अष्ट-एकमिते म्हणजेच 1859 स्थाब्दे रत्नागिरीनगर्यां जनिमलभत. बाल्यात् प्रकृतिः भृशं बुद्धिमान् चतुरः शूरः च आसीत्. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, बुद्धिमान आणि शूर होते. स्वराज्यं मम जन्मसिद्ध अधिकारः तं च अहं लभेयैव इति तस्य वाक्यं प्रसिद्धमेव. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहेच. केसरी, मराठा च इति 2 वृत्तपत्रे
सह प्राचालयत. त्यांनी केसरी आणि मराठा 2 वृत्तपत्रे चालवली. पारतंत्र्यकाले जनजागृत्यार्थं तेन सार्वजनिक गणेशोत्सवः शिवजयंत्युत्सवः च समारब्धौ. पारतंत्र्यकाळात त्यांनी जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. गीतारहस्यम्, ओरायन, आर्टिक्ट ऑफ वेदाज इति त्रयः ग्रंथाः लोकमान्य तिलकः महोदयस्य पांडित्यं दर्शयन्ति. म्हणजेच गीतारहस्य, ओरायन, आर्टिक्ट होम ऑफ वेदाज या 3 ग्रंथात लोकमान्य टिळकांची विद्वत्ता आपल्याला दिसून येते. भारतस्य स्वातंत्र्यार्थं तेन प्रभूतः संघर्षः प्रेरणादायकः अस्ति. बघा, भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला प्रचंड संघर्ष आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. निबंध क्रमांक 4. मम प्रियः उत्सवः होलिकोत्सवः. होलिकोत्सवः फाल्गुनमासस्य पूर्णिमायां भवति. म्हणजेच होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येतो. एष उत्सवः 2 दिवसो अनुष्ठीयते. हा सण 2 दिवस साजरा केला जातो. प्रथमे दिने गृहांगणे काष्ठानि गोमयपूपान् च रचयित्वा जनाः होलिकां सज्जां कुर्वन्ति. पहिल्या दिवशी लोक घराच्या अंगणात लाकूड आणि शेणाच्या गौऱ्या बनवून होळीची तयारी करतात. सायंकाले होलिकां प्रज्वाल्य तस्याः पूजा क्रियते. संध्याकाळी होळी प्रज्वलित करून तिची पूजा केली जाते. होलिका एव हुताशनी देवी इति मन्यन्ते जनाः. होलिका हीच अग्नीची देवी आहे असे मानले जाते. सा देवी होलिकयाः सह सर्वाणि दुरितानि नाशयति इति जनमतिः. असे मानले जाते की होलिकासोबत देवी सर्व दुष्टांचा नाश करते. होलिकायाः द्वितीय दिने धुलिवंदनं भवति. होळीच्या दुसऱ्या दिवशीच धुलिवंदन असते. तदा सर्वे रंगे खेळन्ति. त्या दिवशी तेव्हा सर्वजण रंग खेळतात. परस्परं रंगक्षेपणे भृशं नंदन्ति लोकाः. लोक एकमेकांवर रंग फेकून आनंदित होतात. द्वयोः दिनयोः सर्वे मिष्टान्न भोजनं कुर्वन्ति. सगळे लोक 2 दिवस गोडधोड जेवण करतात. अखिले भारतवर्षे होलिकायाः रंगोत्सवः सोल्लासम् अनुष्ठीयते. बघा, होलिका हा रंगीबिरंगी सण संपूर्ण भारतात आनंदाने साजरा केला जातो. निबंध क्रमांक 5. मम प्रियं पुस्तकं. श्यामची आई. श्यामची आई, श्यामस्य माता इति मराठी भाषायां प्रसिद्धं पुस्तकं मम प्रिय पुस्तकं. श्यामची आई हे एक प्रसिद्ध मराठी पुस्तक आहे जे माझे आवडते पुस्तक आहे. साने गुरुजी महोदयेन कारागृहे आत्मनः मातुः कथाः मित्रेभ्यः कथिताः. साने गुरुजींनी त्यांच्या मित्रांना त्यांच्या आईच्या तुरुंगातील कथा सांगितल्या. तासाम संग्रह नाम एतत् पुस्तकम. हे पुस्तक त्यांचा संग्रह आहे. साने गुरुजी महोदयस्य भाषाशैली प्रसादयुक्ताः अस्ति. साने गुरुजींची भाषाशैली अतिशय सुरेख आहे. पुस्तके वर्णिताः प्रसंगाः अपि रोचकः. पुस्तकात वर्णन केलेले प्रसंगसुद्धा अतिशय रोचक तसेच रंजक आहेत. अस्य पुस्तकस्य आधारेण कृतः चित्रपटः अपि मया दृष्टः. या पुस्तकावर आधारित चित्रपटही मी पाहिला आहे. मात्रा कृताः संस्काराः इत्यैव अस्य पुस्तकस्य विषयः. आईने केलेले संस्कार हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. श्यामस्य माता अचिरादेव सर्वेषां बालकानां माता
अजायत इति केनापि उक्तं तत् यथार्थमेवा एतत् पुस्तकं सर्वासु प्रमुखासु भारतीय भाषासु अनुवादितम्. वाक्य मोठे आहे मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. कोणीतरी सांगितले की श्यामची आई लवकरच सर्व मुलांची आई होईल आणि हे पुस्तक सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाले. एतत् तस्य लोकप्रियतायाः प्रमाणम्. हा त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावा आहे. निबंध क्रमांक 6. मम प्रिया भाषा संस्कृत भाषा. यद्यपि मराठी भाषा मम मातृभाषा अस्ति तथापि संस्कृत भाषा एव मम प्रिया भाषा. मराठी भाषा माझी मातृभाषा असली तरीही संस्कृत भाषा माझी आवडती भाषा आहे. अष्टम्यां कक्षायाम् एतस्याः भाषायाः अध्ययनं शालायां प्रारब्धम्. या भाषेचा अभ्यास शाळेतील 8वीच्या वर्गात सुरू झाला. तस्मात् पूर्वमेव अनया भाषया सह मम परिचयः संजात. त्यापूर्वी माझी ओळख एका अन्य भाषेशी होती. नैकानि मधुराणि स्तोत्राणि मया कंठस्थीकृतानि. मला अनेक सुंदर गोड स्तोत्र पाठ झाले. प्रसंगावशात मम माता अति सर्वत्र वर्जयेत वा अन्यानि संस्कृतवाक्यानि संभाषणे लीलया प्रयुक्ते. अधूनमधून माझी आई अति सर्वत्र वर्जयेत म्हणजेच अति तिथे माती किंवा इतर संस्कृत वाक्प्रचार वापरते. तानि श्रुत्वा अहमपि तेषाम् उपयोगं सम्यक्तया करोमि. ते ऐकून मी सुद्धा त्यांचा योग्य वापर करतो. कदाचित मम संस्कृताध्यापकः पिताः मह्यं कालिदासस्य वा अन्येषां कवीनां विषये कथयति. कधीकधी माझे संस्कृत शिक्षक वडील मला कालिदास किंवा इतर कवींबद्दल सांगतात. संस्कृत भाषायाः व्याकरणं परिपूर्णम् इति कथ्यते. संस्कृतचे व्याकरण परिपूर्ण आहे असे म्हणतात. अहं संस्कृताध्ययनं कृत्वा पंडितः भवेयम् इति मम वयस्याः अपि वदन्ति. माझे समवयस्कही म्हणजेच मित्र म्हणतात की मी संस्कृतचा अभ्यास करून विद्वान व्हावे. निबंध क्रमांक 7. भारतीय प्रसिद्धं स्थलं. गतवर्षे अहं मम कुटुम्बेः सह कन्याकुमारीस्थितं विवेकानन्दस्मारकं दृष्टवान्. गेल्या वर्षी मी माझ्या कुटुंबांसह कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाला भेट दिली होती. रामेश्वर दर्शनं कृत्वा वयं सर्वे नौकया विवेकानन्दशिलायां विराजमानं भव्यं स्मारकं द्रष्टुम् उत्सुकाः आस्म. रामेश्वरला भेट दिल्यानंतर आम्ही सर्वजण बोटीने विवेकानंद दगडावर वसलेले भव्य स्मारक पाहण्यासाठी उत्सुक होतो. विवेकानंद महोदयः अस्यां शिलायाम् उपविश्य विवेकानंद महोदयेन ध्यानधारणा कृता. या खडकावर बसून विवेकानंदांनी ध्यान केले. तेषां जन्मशताब्दीवर्षे तेषां सन्मानार्थम् एतत् स्मारकं निर्मितम्. हे स्मारक त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या सन्मानार्थ बांधले गेले. नैके हे भारतीयाः तत्र गत्वा मातृभूमेः सेवार्थं प्रेरणां लभन्ते इत्यत्र न संशयः. अनेक भारतीय तिथे जाऊन मातृभूमी सेवा करण्याची प्रेरणा घेतात यात शंका नाही. विवेकानंदस्य प्रतिमा, ध्यानमण्डपः, सभामण्डपः इत्यादयः स्मारकस्य विभागाः प्रेक्षणीयाः. विवेकानंदांचा पुतळा, ध्यानमंडप, सभामंडप आणि स्मारकाचे इतर भाग ते पाहण्यासाठी आहेत. सत्यमेव एतत् आधुनिकं तीर्थक्षेत्रं यत्र देशसेवायाः प्रेरणा लभ्यते सर्वैः. खरोखर हे एक आधुनिक तीर्थक्षेत्र आहे जिथे प्रत्येकाला देशसेवा करण्याची प्रेरणा मिळते.
तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.